आपण मॅथ्स 2 यामधील थर्ड चॅप्टर सर्कल वर्तुळ यामधील महत्त्वाचे जे प्रमेय आहेत ते शिकणार आहोत की ज्या प्रमेयाला चक्रीय चौकोनाचा प्रमेय थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणतात। तर थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आज आपण शिकणार आहोत। या पूर्वीचे जे व्हिडिओज आहेत आणि इयत्ता 8वी ते 10वी गणिताच्या सर्व प्रकार ज्या व्हिडिओज आहेत त्या पाहण्यासाठी तुम्हाला स्टडी ई मॅथ्स बाय मिसेस प्रणोती भावसार हे चॅनल सबस्क्राइब करून जर तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक केलात तर तसं योग्य नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्यानुसार रोजच्या रेग्युलर व्हिडिओज बघू शकता। तर आज आपण थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हे बघूया। अगोदर स्टेटमेंट पाहू आपण की काय म्हटलं स्टेटमेंट मध्ये, अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी। चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण हे परस्परांचे पूरक कोण असतात। हे प्रमेय बघण्याच्या अगोदर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय त्याची डेफिनेशन, ती जी कन्सेप्ट आहे ते आपण बघणार आहोत की सायक्लिक क्वाड्रिलॅटरल की ज्यामध्ये कोणताही चौकोन म्हटलं की 4 शिरोबिंदू असतात। चौकोनाचे चारही शिरोबिंदू जेव्हा वर्तुळावर असतात तेव्हा त्या चौकोनाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे चक्रीय चौकोन म्हणतात। काय अट आहे की चारही बिंदू चौकोनाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असले पाहिजे। चौकोनाचे चारही शिरोबिंदू जेव्हा एकाच वर्तुळावर असतील तेव्हा तो चौकोन चक्रीय चौकोन असं म्हणतात किंवा चक्रीय चौकोन म्हणून ओळखला जातो। आता त्याची डेफिनेशन मध्ये ऍक्च्युअली काय करणार आहोत, इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ द क्वाड्रिलॅटरल लाय ऑन द सेम सर्कल देन इट इज द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल। ही झाली आपली डेफिनेशन। आता ह्या याच्यामध्ये पहा क्वाड्रिलॅटरलचे 4 व्हर्टायसेस कोणकोणते आहेत, ए बी सी आणि डी। चारही जे व्हर्टायसेस आहेत ऑल 4 व्हर्टायसेस लाय ऑन द सर्कल, चारही शिरोबिंदू वर्तुळावर आहेत आणि म्हणून हा चक्रीय चौकोन एबीसीडी आहे असं आपण म्हणणार किंवा इट इज द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल बिकॉज ऑल व्हर्टायसेस लाईज ऑन द सेम सर्कल। आता यामध्ये अपोजिट स्टेटमेंट काय आपलं, अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल। सायक्लिक क्वाड्रिलॅटरल साठी इट इज ऍप्लिकेबल, दिस थेरम इज ऍप्लिकेबल फॉर ओनली सायक्लिक क्वाड्रिलॅटरल। आणि ह्या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट पेअर ऑफ त्यांचे जे अँगल्स आहेत, अपोजिट पेअर ऑफ अपोजिट अँगल्स जे आहेत जसं डी आणि बी किंवा सी आणि ए, डी अँड बी इट इज वन पेअर अँड अँगल ए अँड सी आर सप्लिमेंटरी। काय म्हटलंय, सप्लिमेंटरी। पूरक कोण असले पाहिजे ते 180 अंश त्यांची बेरीज असणं आवश्यक आहे, म्हणजे ते सप्लिमेंटरी असतात। अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी। चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण, सम्मुख म्हणजे समोरासमोर असलेले कोण किंवा ए आणि ए चा सम्मुख कोण सी आहे, डी चा सम्मुख कोण बी आहे। देयर आर 2 पेअर्स 4 अँगल्स therefore there are 2 pairs of opposite angles। चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोणांचे 2 जोड्या आहेत। त्यासाठी आता आपण स्टेटमेंट बघितलं, त्यामध्ये जेव्हा आपण त्याचं प्रूफ बघणार आहोत त्याची सिद्धता जी आहे ती सिद्धता कशा पद्धतीची आहे ती बघूया आपण। आणि ही जी सिद्धता आहे किंवा हे जे प्रूफ आहे ते तुम्हाला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये अशा पद्धतीने विचारलं जाऊ शकतं की ज्यामध्ये पण गिव्हन पक्षामध्ये काय दिले, क्वाड्रिलॅटरल। आता क्वाड्रिलॅटरल म्हणजे या चौकोनाचं नाव दिलेलं नाही परंतु डायग्राम मध्ये मात्र जे नाव दिलेलं असेल ते तिथे आपण लिहिणार आहोत। म्हणजे ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये तुम्हाला हे जे थेरमची सिद्धता आहे, जे प्रूफ आहे ते अशा पद्धतीने आहे। तर चौकोन काय म्हटलं, इट इज सायक्लिक म्हणजे चक्रीय चौकोन आहे। मग चौकोनाचं नाव काय लिहिणार आपण, ए बी सी अँड डी। चौकोन ए बी सी डी इट इज द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल। आता यामध्ये पण पक्ष आहे की इट इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असेल, अपोजिट त्यांची जी पेअर आहे ती सप्लिमेंटरी असणार, अपोजिट अँगल्स। वी हॅव टू प्रूव्ह दॅट। काय साध्य करायचं आपल्याला, फर्स्ट पेअर घेणार आपण बी आणि डी।
Angle B plus D is equal to 180. Therefore we fill in the blanks. काय केलं इथे 180. Second pair A and C. A plus C we get 180. A plus C opposite sum of opposite pairs ज्या angles आहेत त्यांची बेरीज किती असली पाहिजे 180. सप्लिमेंटरी पूरक कोण आहेत. सप्लिमेंटरी म्हणजे पूरक कोण आहेत म्हणजे त्यांची बेरीज असली पाहिजे 180 अंश. सिद्धता म्हणजे आपण बघूया काय प्रूफ आहे ते की याच्या अगोदरच्या याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की आंतरलिखित कोण आंतरखंडित कंस आंतरलिखित कोणाचं प्रमेय पण आपण शिकलेलो आहोत. त्या प्रमेयाचा इथे वापर करणार आहोत की यामध्ये पहा आर्क एबीसी इज इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राइब अँगल एडीसी. आता आर्क एबीसी कोणती पहा कंस एबीसी दिस इज द आर्क एबीसी. हा जो आर्क आहे हा कंस एबीसी हा इंटरसेप्टेड बाय द इन्स्क्राइब अँगल. मग इन्स्क्राइब अँगल कोणता आहे त्याच्यामध्ये एडीसी. इट इज द इन्स्क्राइब अँगल इन द आर्क एबीसी. आर्क एबीसी हा त्याने काय केलं आंतरखंडित केलेला आहे. कंस एबीसी ने कोण एडीसी हा आंतरखंडित केलेला आहे आणि म्हणूनच मग आपण त्या ठिकाणी आंतरलिखित कोणाचा प्रमेय वापरू शकतो. वी यूज द थिअरम ऑफ इन्स्क्राइब अँगल थिअरम. मग त्यानुसार काय होईल हा जो अँगल आहे याचं मेजर जे आहे ते इंटरसेप्टेड जो आर्क असणार त्याच्या हाफ असतं. इट इज हाफ ऑफ द इंटरसेप्टेड आर्क विच इज काय म्हटलं त्यांनी कंस एबीसी ने कोण एडीसी आंतरखंडित केलेला आहे. म्हणून आपण आंतरलिखित कोणाचं प्रमेय वापरलं तर मेजर अँगल एडीसी इज हाफ द मेजर आर्क. आता आर्क कोणता येणार याच्यामध्ये ए बी सी आणि देअरफॉर वी राईट हिअर ए बी सी. कोणता कंस आलाय माप कोण एडीसी बरोबर हाफ मेजर अँगल कोणता झाला 1/2 कंसाचं माप आहे एबीसी. त्या कंसाचं नाव लिहिणार आपण कंस एबीसी च्या निम्म्या मापाचा असणार तो. देअरफॉर इट इज हाफ ऑफ द मेजर आर्क एबीसी. सिमिलरली आता दुसऱ्या अँगल साठी पण तसंच होणार. हा आपण कोण एडीसी घेतला. कोणता घेतला एडीसी. आता आपण त्याच्या अपोजिट घेऊया एबीसी. आता ह्या अँगल साठी काय होणार एबीसी कोणत्या कंसामध्ये हे झालंय एडीसी मध्ये तो आंतरखंडित झालेला आहे. कंस एडीसी ने त्याने काय केलंय आंतरखंडित केलेला आहे. अँड देअरफॉर अँगल एबीसी is an inscribed angle by the intercepted arc ADC. या आर्क मध्ये कोणता अँगल इन्स्क्राइब झालेला आहे ABC आणि म्हणून मग अँगल एबीसी आपण तो सेंटेन्स कंप्लीट लिहिला की जेणेकरून त्यामध्ये अँगल एबीसी इज एन इन्स्क्राइब अँगल इंटरसेप्टेड बाय द इंटरसेप्टेड आर्क एडीसी. यामध्ये पहा कंस एडीसी ने आंतरखंडित केलेला आहे असं स्टेटमेंट हे लिहिल्यानंतरच आपण देन वी यूज द इन्स्क्राइब अँगल थिअरम. आपण त्याच्यासाठी आंतरलिखित कोणाचं प्रमेय वापरणार आणि म्हणून इथे देअरफॉरचं साइन केलंय. देअरफॉर मेजर अँगल एबीसी इज हाफ ऑफ कोणता आर्क आहे तो एडीसी. या आर्कच्या म्हणजे ह्या कंसाच्या मापाच्या निम्म्या लांबीचा असेल म्हणून हाफ मेजर आर्क एडीसी. एडीसी अँगल एडीसीचा मेजर साठी फर्स्ट इक्वेशन तयार केलं. दुसरं मेजर अँगल एबीसी साठी हाफ मेजर आर्क एडीसी. इट इज द सेकंड इक्वेशन अँड देन बाय ऍडिंग फर्स्ट इक्वेशन अँड सेकंड इक्वेशन फर्स्ट प्लस सेकंड वी गेट. आता आधी अगोदर डावे बाजू जे आहे त्या डाव्या बाजूंची आपण बेरीज करूया. वी ऍड इट एडीसी प्लस एबीसी म्हणजेच काय होणार इथे मेजर अँगल एडीसी आणि दुसरा कोणता आहे अँगल एबीसी. ही झाली लेफ्ट साइड. लेफ्ट म्हणजे डाव्या बाजूची आपण बेरीज केली. फर्स्ट इक्वेशन आहे दिस इज सेकंड इक्वेशन. या दोन्ही इक्वेशनच्या डाव्या बाजूची बेरीज केली. आता राईट साइडची ऍडिशन करत असताना हाफ मेजर आर्क एबीसी कोणते झाले हाफ मेजर आर्क ए बी सी आणि दुसरं कोणतं असणार आहे हाफ मेजर आर्क एडीसी.
पहा तर यामध्ये दोघांमध्ये पण काय 1/2 आहे, इथे 1/2 आहे. या पुढच्या स्टेपमध्ये 1/2 आपण कॉमन घेणार आहोत, सामायिक काढायचंय. म्हणजे कंसामध्ये काय शिल्लक राहणार, मेजर आर्क एबीसी अँड एडीसी. मेजर आर्क एबीसी आणि दुसरा आहे एडीसी. आता एबीसी आणि एडीसी या दोन्ही आर्कची जर ऍडिशन केली तर काय झालं, संपूर्ण एक वर्तुळ तयार होते. आणि वर्तुळाचं माप 360 अंश असतं. देयर इज अ कम्प्लीट सर्कल अँड द मेजर ऑफ द कम्प्लीट सर्कल इज 360 डिग्री. आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी काय करणार, या दोन्ही आर्कची जी ऍडिशन आहे इट इज द मेजर ऑफ सर्कल. संपूर्ण वर्तुळ आहे, वर्तुळाचं ते माप आहे. आणि म्हणून इथे त्या आर्कच्या नावांच्या ऐवजी वी राईट द मेजर ऑफ द बोथ द आर्क, दॅट इज द मेजर ऑफ सर्कल अँड मेजर ऑफ सर्कल इज 360. पूर्ण दोन्ही संपूर्ण वर्तुळाचं माप 360 असतं. आता ह्या 1/2 गुणिले 360 याला इथे जर भाग दिला तर काय होणार आहे बघा, 180. 360 भागिले 2 म्हणजे किती झाले, इथे बे पुन्हा भाग दिला, 2/16 म्हणजे किती मिळाले, शून्याने भाग दिला, 180 अंश सेल्सिअस. लेफ्ट साइडला एडीसी हा एक अँगल आहे एडीसी आणि दुसरा आहे एबीसी. बोथ आर द ऑपोजिट अँगल्स ऑफ द सायकलिक क्वाड्रिलॅटरल अँड देअरफॉर मग आता आपण एडीसी आणि एबीसी या दोघांचं मेजर किती आलंय, 180. मग त्याच पद्धतीने आता इथे 3 अक्षरी लेटर न लिहिता काय केलंय मी, सिंगल 1 लेटर त्यांचं नाव लिहिलंय. एबीसी च्या ऐवजी अँगल बी प्लस डी, एडीसी मीन्स अँगल डी. अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180. अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180. म्हणजे अशा पद्धतीने आपण ते प्रूव्ह केलं. सेकंड पेअर कोणती आहे, अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. दोन्ही कोणांची बेरीज जी आहे अँगल ए अँड अँगल सी, त्याच पद्धतीने सिमिलरली म्हणजे त्याच पद्धतीने अशाच पद्धतीने आपण दुसरी पेअर पण सिद्ध करू शकतो. आणि म्हणून अँगल ए आणि अँगल सी यांची जी ऍडिशन आहे ए प्लस सी इज इक्वल टू 180 ही दुसरी पेअर पण त्या पद्धतीने प्रूव्ह केल्यास आपल्याला अपोजिट अँगल्स ऑफ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी हे सिद्ध होतं. म्हणजे अशा याच्यानुसार जर आपण हे वापरले तर याच्यावर आधारित जी उदाहरणं आहेत ते आपण बघणार आहोत. आणि आणखी जे छोटं याच्यावर आधारित चक्रीय चौकोनाचं उपप्रमेय की ज्याला आपण करोलरी म्हणतो ते आपण बघणार आहोत. सायकलिक क्वाड्रिलॅटरलचा थेरम आपण बघितला आहे. आता आपण त्याचा करोलरी म्हणजे छोटं उपप्रमेय, चक्रीय चौकोनाचं उपप्रमेय शिकणार आहोत. सायकलिक क्वाड्रिलॅटरल्स वर आधारितच छोटंसं स्टेटमेंट आहे ते, त्याचं प्रूफ आपण बघूया. काय स्टेटमेंट आहे पहा, त्याचं ते उपप्रमेय आहे त्या प्रमेयाचं विधान बघूया अगोदर. या स्टेटमेंट मध्ये एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल, एन एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल is congruent to the angle opposite to its adjacent interior angle. Adjacent interior angle आणि ते पण कसं opposite to its adjacent interior angle. Exterior angle of a cyclic quadrilateral जो आहे तो कुणाशी congruent असणार आहे तर opposite टू इट्स इंटिरियर अँगल आणि ते पण ऍडजेसंट, शेजारचा, संलग्न. हे दोन्ही कसे असणार आहे, कॉन्ग्रुएंट. ते दोन्ही एकरूप आहेत, एक्सटेरियर अँगल आणि त्याच्या अपोजिट असलेला ऍडजेसंट इंटिरियर अँगल. बोथ आर द कॉन्ग्रुएंट. हे त्याचा स्टेटमेंटचा मेन भाग आहे. तो हेच विधान आपण याच्यातून मराठीतून बघूया की चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन, चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन हा त्याच्या संलग्न कोनाच्या, संलग्न म्हणजे शेजारच्या, संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. कोणाशी एकरूप असणार, चक्रीय चौकोनाचा बाह्यकोन हा त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतो. आता हे जे प्रमेय आहे हे प्रमेय समजण्यापूर्वी 2 कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचे आहेत. त्या म्हणजे कोणत्या, एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल
आणि ऍडजेसंट इंटिरियर अँगल, त्याचा अपोजिट असलेला ऍडजेसंट इंटिरियर अँगल म्हणजे संलग्न कोणाचा सम्मुख कोन कोणता आणि बाह्य कोन, हे दोन कॉन्सेप्ट आपण अगोदर क्लिअर करणार आणि त्यानंतर जो थेरम आहे त्याची सिद्धता पाहणार आहोत. अगोदर एक्सटिरियर अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. इन दिस डायग्राम ABCD is the cyclic quadrilateral. Now we put काय घेतलंय, वर्टेक्स C. वर्टेक्स C चा आपल्याला एक्सटिरियर अँगल बघायचा आहे. D चा पण तुम्ही बघू शकता. समजा D असेल तर काय, आपण अशा पद्धतीने जर केलं, हा रे जर खाली वाढवला तर हा जो असणार तो त्याचा एक्सटिरियर अँगल असेल, किंवा ही साइड जर वाढवली तर हा एक्सटिरियर अँगल असेल. म्हणजेच एका व्हर्टेक्स जवळ दोन एक्सटिरियर अँगल, दोन बाह्य कोन असतात. एका शिरोबिंदू जवळ दोन बाह्य कोन. आता हा जो कोन आहे याचे दोन बाह्य कोन तयार झाले, पण याला त्याचा अपोजिट असेल तर तो बाह्य कोन होणार नाही, बिकॉज ते लिनियर पेअर फॉर्म होत नाहीत म्हणून. म्हणजे आता 4 व्हर्टेक्स आहेत तर 4 दुणे 8 त्याचे काय असणारे एक्सटिरियर अँगल्स असतील. तर अगोदर आपण फक्त पॉइंट C साठी बघूया. पॉइंट C म्हणजे अँगल C. अँगल C चा एक्सटिरियर अँगल कोणता आहे पहा. अँगल C चा एक्सटिरियर अँगल BCE. हा C जो आहे तो C पॉइंट आपण काय केलाय, वी इन्क्रीज द रे CE. बाजू DC ला कुठे इन्क्रीज केलाय, त्या एक्सटिरियर साइड मध्ये इन्क्रीज केलाय आपण. म्हणजे CE इट इज द रे किंवा इट इज द साइड ऑफ द अँगल BCD. याचा तो रे आहे, तो किरण आहे. तो जर बाहेर वाढवला तर त्यापासून तयार होणारा त्याचा ऍडजस्टमेंट म्हणजे कोणता कोन झाला, BCE इज द एक्सटिरियर अँगल ऑफ द अँगल BCD. C चा एक्सटिरियर अँगल काय आला, BCE. आणि आणखी एक येऊ शकतो, जर ही जर साइड वाढवली तर BC, जर साइड आपण वाढवली तर कोणता अँगल येईल, हा DC. इथे आपण समजा F नाव दिलं तर F येणार. म्हणजे दोन एक्सटिरियर अँगल आहे. एका व्हर्टेक्स जवळ कोणते अँगल्स आहेत, देर आर 2 एक्सटिरियर अँगल्स ऍट द पॉइंट किंवा ऍट द व्हर्टेक्स ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD च्या C ह्या शिरोबिंदू जवळ देर आर 2 व्हर्टेक्स एक्सटिरियर अँगल. आता आपण फक्त एकच एक्सटिरियर अँगल कन्सिडर करणार आहोत, तो म्हणजे BCE. BCE हा काय आहे, C ह्या कोणाचा तो बाह्य कोन आहे, म्हणून इथे बाह्य कोन लिहिलं, एक्सटिरियर अँगल ऑफ अँगल BCD. BCD चा बाह्य कोन आहे BCE. बाह्य कोन समजला, एक्सटिरियर अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मग हा कोणाशी कॉन्ग्रुएंट असतो, याचं मेजर कोणाशी कॉन्ग्रुएंट असणार, इट इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ऍडजेसंट इंटिरियर. आता याचा ऍडजेसंट म्हणजे शेजारचा ऍडजेसंट ऑफ द एक्सटिरियर अँगल. ह्या एक्सटिरियर अँगलचा ऍडजेसंट म्हणजे कोणता आला, BCD. आणि ह्या अँगलचा अपोजिट दॅट इज अँगल A. अँगल BAD. अँगल BAD इज कॉन्ग्रुएंट टू कशाला असणार आहे, BCE. हा जो अँगल आहे तो काय झाला, इट इज द ऍडजेसंट अँगल ऑफ द एक्सटिरियर अँगलचा ऍडजेसंट आणि त्याचा अपोजिट, याचा अपोजिट आहे A. चक्रीय चौकोनाचा बाह्य कोणाचा संलग्न कोन हा आहे, इट इज ऍडजेसंट किंवा त्याला म्हणणार आपण संलग्न कोन. हा संलग्न कोन आहे आणि याचा अपोजिट कोणता आहे, हा A. अँड दॅट A इज कॉन्ग्रुएंट टू AC किंवा आपण त्याला म्हणा BCE याच्याशी कॉन्ग्रुएंट असणार. म्हणून आपण गिवन मध्ये काय करणार आहोत की अँगल BCE इज एक्सटिरियर अँगल. अँगल BCE हा काय आहे, चौकोन ABCD म्हणजे चक्रीय चौकोन जो आहे त्या चक्रीय चौकोनाचा तो बाह्य कोन आहे. इट इज द
एक्सटेरियर अँगल ऑफ द सायकलिक क्वाड्रिलॅटरल एबीसीडी. नाउ वी हॅव टू प्रूव्ह. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय बघा. अँगल बीसीई. बीसीई काय आहे? इट इज द एक्सटेरियर अँगल. बीसीई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बीएडी. कोणता अँगल घेतला आपण? बीएडी. या ए शी तो सी आणि ए इट इज कॉन्ग्रुएंट. तो आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचा आहे. म्हणजे थेरम थोडक्यात काय सांगायचं तर बाह्य कोनाचं माप हे त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी एकरूप असतं. त्याच्या संलग्न कोनाच्या सम्मुख कोनाशी तो एकरूप असतो. समजा याचं माप जर 80 डिग्री असेल तर इट इज ऑल्सो 80. म्हणजे हा समजा 80 असेल, हा पण किती असणार आहे? 80. आणि त्याच्यावरून आपण हा इथला पण अँगल काढू शकतो. याच्यावर आधारित नंतरची उदाहरणं जी आहेत ते आपण हे करणार आहोत. तर अगोदर आपण हे प्रमेयाची सिद्धता बघूया. वी हॅव टू प्रूव्ह. काय आपल्याला साध्य करायचं? अँगल बीसीई इज कॉन्ग्रुएंट टू अँगल बीएडी. मग त्यासाठी आधी सिद्धांतामध्ये आपण आपले दोन कॉन्सेप्ट क्लिअर केल्या. कोणकोणत्या? की एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायकलिक क्वाड्रिलॅटरल आणि दुसरा अपोजिट ऑफ ऍडजसंट अँगल. अपोजिट अँगल ऑफ ऍडजसंट इंटिरियर अँगल. तर याच्यानुसार केलं. आता पहा ह्यामध्ये सिद्धांतामध्ये पहा अँगल बीसीई हा जो आहे बीसीई एक्सटेरियर अँगल बीसीई प्लस कोणता घेतलाय? बीसीडी. दोघांची ऍडिशन किती येणार? 180. देयर इज ऍडिशन ऑफ बीसीई अँड बीसीडी. का असे 180 येईल पहा? इट इज द लिनियर पेअर. त्या दोघांची बेरीज काय असणार आहे? लिनियर पेअर असल्यामुळे रेषीय कोन असल्यामुळे त्यांची बेरीज आहे 180. इट इज द फर्स्ट इक्वेशन. हे आपलं पहिलं इक्वेशन आहे. दुसऱ्या इक्वेशन मध्ये पहा काय झालंय? अँगल बीएडी. बीएडी कोणता अँगल आहे? बीएडी इट इज द कोणता? अपोजिट ऑफ द ऍडजसंट ऑफ एक्सटेरियर अँगल. तो एक घेतलाय. आणि बीसीडी. बीसीडी दोघांची पण ऍडिशन काय असणार आहे? 180. आपण आता जे प्रमेय बघितलं की अपोजिट अँगल्स ऑफ द सायकलिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. हे मेन आपला जो थेरम आहे तो थेरम इथे वापरलाय. मग अपोजिट अँगल्स ऑफ द सायकलिक क्वाड्रिलॅटरल ए चा अपोजिट कोणता आहे? सी. किंवा बीएडी. बीएडी च्या अपोजिट अँगल आहे बीसीडी. इट इज 180 डिग्री म्हणजेच 180 अंश आहे. ए आणि कोणता? बीसीडी बोथ आर द काय झालं? सप्लिमेंटरी. म्हणजेच त्या दोघांची बेरीज आहे 180 अंश. किंवा चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन काय असतात? ते 180 अंशाचे असतात. आणि म्हणून इट इज द सेकंड इक्वेशन. हा फर्स्ट इक्वेशन घेतला, सेकंड इक्वेशन घेतला. आता आपण कम्पेअर करूया. दोन्ही इक्वेशन मध्ये काय आहे पहा? फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन. राईट साइड इज इक्वल, राईट साइड इज सेम. उजवी बाजू दोघांची पण सारखी आहे. उजवी बाजू कट झाली. आता काय राहिले? डावे साइड्स. फर्स्ट याची लेफ्ट साइड घेऊया. अँगल बीसीई प्लस दुसरा अँगल आहे बीसीडी. बीसीई आणि बीसीडी. आणि दुसऱ्या इक्वेशनची लेफ्ट साइड बीएडी प्लस बीसीडी. दोन्ही कसे असणार आहे? बोथ द लेफ्ट साइड्स आर. त्यांची तुलना करतो आपण. बोथ कंपेअरिंग. मग आता इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की बीसीडी आणि दुसरा अँगल कोणता इथे? बीसीडी. काय होणार? हा लेफ्ट साइडला इकडे आपण राईट कडे नेताना तो मायनस झाला तर काय होणार? कट होणार. म्हणजे इट इज हे झालं, कॅन्सल झाले. काय शिल्लक राहिलं? अँगल बीसीई इज इक्वल टू अँगल बीएडी. म्हणजेच काय? अँगल बीसीई इक्वल टू अँगल बीएडी. आणि देअरफॉर अँगल बीसीई कॉन्ग्रुएंट टू अँगल बीएडी. बीसीई कोणता आहे पहा? बीसीई कॉन्ग्रुएंट टू बीएडी. इट इज एक्सटेरियर अँगल अँड इट इज द अँगल अपोजिट ऑफ ऍडजसंट इंटिरियर अँगल. बोथ आर काय आहे? ते कॉन्ग्रुएंट आहे. चक्रीय चौकोनाचा बाह्य कोन आणि त्याचा संलग्न कोन
कोणाचा सन्मुख कोण, बोथ अर्थ कसे येते, दोघही एकरूप आहेत, दोघही एकरूप असतात. हे झालं त्याचं छोटं उपप्रमेय. इट इज द करोलरी ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. यावर आधारित उदाहरण आपण पुढच्या भागात बघणार आहोत. थँक्यू.